मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवाजी महाराजांच्या कारभारामध्ये एक महत्त्वाचा दंडक होता. तो म्हणजे प्रधानापासून सामान्य हवालदारापर्यंत कोणाशी वंश परंपरेने अधिकार जागा मिळत नसे. उदाहरणार्थ, महाराजांच्या कारकिर्दीत प्रधानमंडळातील सेनापती पदावरती अनेक कर्तबगार सेनानी होऊन गेले. सरसेनापती प्रतापराव गुजर रणांगणी धारतीती पडल्यानंतर त्यांचे सेनापतीपद त्यांच्या मुलास न मिळता सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना देण्यात आले. राज्यातील प्रत्येक अधिकाऱ्यांचे अधिकार कोणते आणि त्यांची कर्तव्ये कोणती यासंबंधी महाराजांनी जातीने लक्ष घालून एक नियमावली तयार केली होती. महसूल गोळा करताना किंवा अन्य शासकीय कामे करताना प्रत्येक अधिकाऱ्याने कसे वागले पाहिजे यासंबंधी खुद्द महाराज वारंवार आपल्या आज्ञापत्रातून नियम जाहीर करत असत. या नियमांची पायमल्ली करणाऱ्या अधिकाऱ्यास कडक शासन केले जात असे. रयतेस कोणत्या प्रकारे तसनस म्हणजे त्रास देऊ नये, रयत समाधानी राहिली पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष होता. रयतेचा वाटा रयतेस मिळावा आणि सरकारचा वाटा सरकारस मिळाला पाहिजे अशी सूचना त्यांनी सुभेदारांना दिलेल्या अनेक पत्रांमधून आढळतात. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी